लोकांनी त्यांना निवडून दिलं त्या टायमाला त्यांचा काय विकास होणार? विकास फक्त नदीच्या कडेकडेनी झालेला आहे, पाण्याच्या कडेनी. जो आपण तरकारी घेऊन जायचं, फ्लावर घेऊन जायचं, बाकीची तरकारी असेल त्या ठिकाणी वरतून कोणताही निवारा त्या ठिकाणी नव्हता. पाऊस जर आला तर वरून त्या ठिकाणी कागद ओढायला लागायचा आपल्याला त्या ठिकाणी. आता आपल्या आंबेगाव तालुक्याचे पुणे जिल्ह्यामध्ये आपली तुलना होते बारामतीशी, तर खरंच बारामती आणि आंबेगाव तालुका सारखं आहे का? एकदा याचा विचार व्हायला पाहिजे. तुमच्या खिशामध्ये मोबाईल असेल एकदा मोबाईल काढून फक्त बारामतीचं एसटी स्टँड गुगल करा. आपल्या या तालुक्याकडे एक सुवर्ण संधी होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे मंत्रीपद आपल्या तालुक्याला होतं. मात्र शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं, आज रोजी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये एक सुद्धा फार्मसी कॉलेज अवेलेबल नाहीये. तालुक्यासाठी फायदा काय मग त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा? AIच्या लॅब जर बनतात 2024 मध्ये आणि आपल्या तालुक्यात फक्त आपण एकाच इंजिनिअरिंग कॉलेजचं जर डमकं वाजवतोय. 20 वर्ष जर आपल्याकडे मंत्रीपद होतं, 5 वर्ष आपल्याकडे विधानसभा जर अध्यक्ष होतं, तर महाविकास फक्त कागदावरच आहे का? ज्या जाणत्या राजाने डिंब्याचं धरण किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याला दिली, आज त्याला सोडण्याची वेळ का आलेली आहे याचा विचार व्हायला पाहिजे. जुगाराचे अड्डे चालत होते, त्यांनी पहिली त्याच्यावर ऍक्शन घेतली, जुगाराचे अड्डे बंद केले. जे शासनाच्या स्कीम्स होत्या त्या फक्त या तालुक्यामध्ये राबवल्या गेल्या. ते धरणं, सातगाव पठाराचे प्रॉब्लेम किती दिवस ते पेंडिंग आहेत. लोणी धामणी ह्या भागातले किती प्रॉब्लेम पेंडिंग आहेत. नमस्कार, आज आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील नागापूर या गावातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. विधानसभेची निवडणूक आलेली आहे, आली ना. तर आता आपल्याला आमदार कसा हवा? आमदार जो काम करल, सर्वसामान्य गरिबांचं काम करल असा आमदार असावा. मग आता या विधानसभेला काय होईल? ह्या विधानसभेला निकम साहेबच लागणार आहे. का निकम साहेब लागणार? निकम साहेबांनी आमदार होण्यापूर्वी एवढी कामं केल्यात, आमदार झाल्यावर किती कामं करतील? पण ते दिलीप वळसे साहेबांच्या माध्यमातूनच केली ना. मुळीच नाही. दिलीप वळसे पाटलांच्या जरी माध्यमातून केलं तर तिथं शरद पवारांचा त्यांना वरदास्त होता. शरद पवारांच्या माध्यमातूनच ही कामं झालीत, वळसे पाटलांच्या नाही. वळसे पाटलांच्या माध्यमातून झाली होती तर वळसे पाटील 35 वर्षापूर्वी आमदार झाले. आता 35 वर्ष काम केलं आमदारकीचं, पण तत्पूर्वी त्यांनी काय काम केलं होतं? जे आज समाज म्हणतो का वळसे पाटलांनी विकास केला, त्यांनी काय विकास केला? त्या तत्पूर्वी ज्यावेळेस लोकांनी त्यांना निवडून दिलं त्या टायमाला त्यांचा काय विकास होता? ते सर्वसामान्यच होते. मग आमचा तरी आमदार आता कमीत कमी होणार आहे निकम साहेब. त्यांनी कामं तरी केल्यात, त्यांचं काय काम आहे त्यांनी दाखवा. आमदार 35 वर्षापूर्वी. पण दिलीप वळसे पाटील यांनी विकासाची गंगा पूर्ण तालुक्यामध्ये आणली. मुळीच नाही, विकासाची गंगा आणलेलीच नाहीये. विकास फक्त नदीच्या कडेकडेनी झालेला आहे, पाण्याच्या कडेनी. इतर जे पठार असन, कलमुडी असन, जिथं पाणी अजूनही लोक डोक्यावर पाणी वाहतात, हे करतात, त्यांना कुठं काय? त्यांना अजून पाणीच नाही भेटलं. ते दरवर्षी ओरडतात, आज 35 वर्ष काम नाही आलं. इथून पुढे होईल कशावरून? दिलीप वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेले, याचा काही फटका बसू शकतो का? आता त्याचा तर 100% बसणार फटका. सगळी लोक आज शरद पवारांना मानणारी आहेत आणि शरद पवाराच्याच पाठीमाग पाय ठेवून त्या व्यक्तीला निवडून देणार आहेत. नाही, दिलीप वळसे पाटील पाण्याच्या संदर्भात सरकारमध्ये सामील झाले. मुळीच नाही. ही सगळी ही जी बातमी आहे ही फक्त मतं मिळवण्यासाठी बातमी आहे. याच्यामध्ये त्यांचा कुठलाही त्यांचाच रोल आहे. उलट त्यांनीच त्यांना बोगद्याला मान्यता दिलेली. हे शरद पवारांनी किंवा ह्या लोकांनी केलेलंच नाहीये. ही फक्त त्यांची फतवेगिरी आहे. कारखान्यामध्ये जो प्रकार झाला त्याबद्दल काय म्हणतो? त्याबद्दल जनता नेहमीच नाराज राहिलेली आहे आतापर्यंत निकम साहेबांचं सांगायचं झालं तर 2005 साली जेव्हा निकम साहेबांना कारखान्याचं चेअरमन पदाची संधी भेटली तेव्हा कारखाना 17 ते 18 कोटी मायनस होता, तोट्यात होता. निकम साहेब चेअरमन झाल्यानंतर 3 वर्षात निकम साहेबांनी तो तोटा भरून काढला. 3 वर्षानंतर तो कारखाना फायद्यात त्या ठिकाणी आणला. मग 10 वर्ष कारखान्यात चेअरमन पद असताना कारखान्याच्या माध्यमातून बाकीचं आसन लोकांची सर्वसामान्यांची कामं त्या ठिकाणी केली. त्यानंतर बाजार समिती जेव्हा 2014-15ला संधी भेटली, 15ला सभापती पदाची बाजार समिती सुद्धा आपल्याला सर्वांना माहित असेल. चेअरमन साहेब सभापती होण्याच्या आधी जो आपण तरकारी घेऊन जायचं, फ्लावर घेऊन जायचं, बाकीची तरकारी असेल त्या ठिकाणी वरतून कोणताही निवारा त्या ठिकाणी नव्हता. पाऊस जर आला तर वरून त्या ठिकाणी कागद ओढायला लागायचा आपल्याला त्या ठिकाणी. तर माल भिजत होता. म्हणजे माल जर भिजला तर त्याची किंमत कमी व्हायची, मालांची दरभाव. तर मोठा निवारा करण्याचं काम आज शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी केलं. मोठा असं निवारा शेड त्या ठिकाणी उभारण्याचं काम निकम साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलं. आणि निकम साहेब स्वतः शेतकरी असल्यामुळं त्या ठिकाणी सकाळी माल काढल्यानंतर त्यांना माहिती आहे शेतकरी न जेवता त्या ठिकाणी माल घेऊन मार्केटला त्या ठिकाणी जातात. मग न जेवता शेतकऱ्यांना भूक लागली असते. निकम साहेबांनी याचा सर्वांचा विचार केल्यामुळे त्या ठिकाणी 30 रुपयात जेवणाचं पोटभर जेवण त्या ठिकाणी देण्याचं काम निकम साहेबांनी केलं. आता भले ते 40 रुपयाला असेल पण पोटभर जेवण आज सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी करतायत. कारखान्यामध्ये देवदत्त निकम यांनी एवढं चांगलं काम केलं,
बाजार समितीमध्ये सुद्धा चांगलं काम केलं. तर मग वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्यात एवढा दुरावा होण्याचं निश्चित कारण काय? जेव्हा बाजार समितीची पाठीमागे इलेक्शन लागली गेल्या वर्षी 2023 ला, तेव्हा सगळ्या प्रक्रियेला निकम साहेब त्या ठिकाणी स्वतः होते. सगळ्यांचे फॉर्म भरले, काय इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतले आणि शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी सायन्सचा फॉर्म त्या ठिकाणी नाकारण्यात आला. म्हणजे तुम्ही थांबा. त्यावेळेस काय झालं ते वळसे पाटील साहेब आणि निकम साहेब यांनाच त्या ठिकाणी माहिती आहे. आम्हाला काय एवढं खोलात त्या ठिकाणी माहित नाही. पण आम्ही एवढंच सांगू शकतो, ज्याप्रमाणे निकम साहेबांनी कारखाना देशात 1 नंबर केला, बाजार समिती मंचरची उत्कृष्ट बाजार समिती महाराष्ट्रातली पहिली डिजिटल बाजार समिती केली, त्याचप्रमाणे निकम साहेब आमदार झाल्यानंतर हा आंबेगाव तालुका सुद्धा राज्यात नाही तर देशात 1 नंबर केल्याशिवाय राहणार नाहीत. दादा, आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे, तर आपल्याला आमदार कसा हवा? या वेळेस मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये नक्कीच परिवर्तनाचं वारं वाहत आहे आणि परिवर्तनाच्या माध्यमातून शेतकरी पुत्र देवदत्त निकम यांचेच यावर्षी हवा आहे. पण दिलीप वळसे पाटलांनी एवढा विकास केलाय. आता विकास खरंच ग्राउंडवर आहे की फक्त कागदावर आहे, हा पण लेखाजोखा आपण एकदा घ्यायला पाहिजे. आता आपल्या आंबेगाव तालुक्याची पुणे जिल्ह्यामध्ये आपली तुलना होते बारामतीशी, तर खरंच बारामती आणि आंबेगाव तालुका सारखा आहे का, एकदा याचा विचार व्हायला पाहिजे. आता आज सकाळीच मी मंचरच्या स्टँडवर होतो. तुमच्या खिशामध्ये मोबाईल असेल, एकदा मोबाईल काढून फक्त बारामतीचं एसटी स्टँड गुगल करा. त्याचं चित्र कसं दिसतंय आणि आपल्या मंचरच्या बस स्थानकाचं. भले तुम्ही तिकडे बस डेपो केला असेल, पण आज रोजी ज्यावेळेस बाहेरचा पर्यटक येतो त्यावेळेस आपल्या मंचर बस स्थानक, तालुक्यातलं सगळ्यात मोठं शहर बस स्थानक म्हणजे एक प्रकारे या तालुक्याची वेस आहे. जर त्या बस स्टँडची जर आता अशी अवस्था आहे, समोर 1-1 फुटी जर खड्डा आहे त्याच्यामध्ये, जर त्याची अशी दयनीय अवस्था आहे, तर बाहेरचे पर्यटक काय म्हणत असतील? आपल्या बस स्थानकावरूनच आपल्या तालुक्याची दशा दिसते, म्हणजे परिस्थिती काय ते समजून येतं. दुसरा विषय, आता शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं, आपल्या तालुक्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज झालं, मान्य आहे. 2008 साली त्याचं भूमिपूजन वगैरे किंवा त्याच्यानंतर काम झालेलं असेल. एकच इंजिनिअरिंग कॉलेज, आज रोजी त्याच्यामध्ये 90% विद्यार्थी हे सगळे बाहेरून महाराष्ट्रातून येतात. आपल्या प्रत्येक गावामधले फक्त 1 नाही तर 2च विद्यार्थ्यांना प्रवेश भेटत असेल प्रत्येक गावामधल्या. मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. 1999 ते 2004 आपल्या या तालुक्याकडे एक सुवर्ण संधी होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे मंत्रीपद आपल्या तालुक्याला होतं. त्याच्यानंतर 2004 ते 2008 या दरम्यान आपल्या तालुक्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हे सुद्धा पद होतं. ती सुद्धा मोठी संधी होती. आणि त्याच्यानंतर 2008 ते 2009 1 वर्ष आपल्याकडे अर्थ खातं होतं. अर्थ खातं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा जो काय अर्थसंकल्प तो आपल्याला सादर करायचा होता. तिथे सुद्धा आपल्या तालुक्यासाठी मोठी संधी होती. मात्र शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं, आज रोजी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये एक सुद्धा फार्मसी कॉलेज अवेलेबल नाहीये. जर आपल्याला जर या ठिकाणी जर फार्मसीचं शिक्षण घ्यायचं असेल तर शेजारच्या तालुक्यामध्ये जायला लागतं, की जो जुन्नर तालुका 5-5 कॉलेज फार्मसी कॉलेज आज त्या तालुक्यामध्ये आहे. आपल्या तालुक्यात एकही फार्मसी कॉलेज नाहीये. दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज, त्या तालुक्यामध्ये 5 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आपल्या तालुक्यामध्ये अजून एकही खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज नाही. म्हणजे जर तुमच्या मुलाला उद्या जर 80% 85% किंवा त्याच्या पुढे जर मार्क असतील तरच तुमचा मुलगा या तालुक्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊ शकतो. जर त्याच्या मागे जर 2% 5% जर त्याचा नंबर उकला तर त्याला बाहेरच जावं लागते शिक्षण घेण्यासाठी इंजिनिअरिंगचं. म्हणजे अवसरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा आपल्याला फायदा काय झाला? आसपासच्या 2-4 मेस चालत असतील, 10-15 लोकांना ते त्या ठिकाणी रूम्स काढून ते भाड्याने देता येत असतील. तालुक्यासाठी फायदा काय मग त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा? हा मोठा प्रश्न आहे. जर एवढी जर आपल्याकडे जर पदं होती महत्वाची, तर या ठिकाणी खासगी कॉलेजची थोडीफार निर्मिती व्हायला पाहिजे होती. कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी बीएससीचं वगैरे कॉलेज काढलं, पण आज रोजी प्लेन बीएससी, प्लेन आर्ट किंवा प्लेन कॉमर्स हे करण्यात काही अर्थ नाहीये. सध्या आपण जर बारामतीशी तुलना करतोय, आज रोजी 2024 मध्ये त्या ठिकाणी 3 एआयच्या लॅब जर बनतात 2024 मध्ये, आणि आपल्या तालुक्यात फक्त आपण एकाच इंजिनिअरिंग कॉलेजचं जर डमकं वाजवतोय, हे मात्र विकासाच्या दृष्टीने बरोबर नाही. कारण आता औद्योगिक दृष्टीने सांगतो मी, रोजगाराच्या दृष्टीने मी स्वतः आता हिंजवडीच्या आयटी पार्क मध्ये काम करतो. ते आयटी पार्क कुणी उभारलं हे सगळ्या तालुक्याला किंवा आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे. आपल्या तालुक्यात रोजगाराची निर्मिती का होत नाही? मी स्वतः फार्मसीचं शिक्षण घेतलेलं आहे. मला याच गावातून 5 वर्ष सलग एसटीने प्रवास करायला, एक साईड 40 किलोमीटर जावं लागत होतं, 2 साईड म्हणजे रोज 80 किलोमीटरचा प्रवास. आता मी फार हे सांगत नाही. आता सध्या इथले आपले प्रस्थापित जे आहेत, निरगुड सर त्यांचं गाव आहे, निरगुड सरच्या शेजारी लाखनगाव. माझाच एक मित्र लाखनगाव वरून रोज लाखनगाव ते मंचर ते नारायणगाव ते आळेफाटा ते आळे, हा एवढा प्रवास करून रोज जात होता आणि रोज येत होता. तिथे राहण्याची सोय नाहीये किंवा त्यांच्या घरची तेवढी परिस्थिती नाही तिथे राहण्यासाठी. शिक्षणासाठी जर एवढी पायपीट जर करायला लागत असेल आणि आपल्याच तालुक्याकडे जर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपद असेल, तर मग हा विकास कसा म्हणायचं? औद्योगिक दृष्टीने मी सांगतो, आपल्या शेजारचा शिरूर तालुक्यात पंचतारांकित MIDC आहे. आपल्या आंबेगाव तालुक्यात काहीच नाही. आपल्या शेजारचा जुन्नर तालुका
ठीक आहे. तिथे GMRT मुळे जर उद्योग येत नाहीयेत, तिथे वडगाव कांदळी याच्या सारख्या ठिकाणी वसाहत उभारलेली आहे, तिथे छोटे छोटे कारखाने उभारण्यात आलेले आहेत. मागच्याच टर्म मध्ये शरददादा सोनवणे यांनी तो तालुका पर्यटन म्हणून घोषित करून घेतला. म्हणजे भविष्यात मोठ्या प्रमाणात तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या शेजारचा खेड तालुक्यामध्ये ऑटोमोबाईलची आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC आहे. आपल्या तालुक्यात काहीच नाही. मग जर या तालुक्यांमध्ये एकदाही मंत्रिपद त्यांना भेटलं नाही तरी एवढा जर भरभरून विकास होत असेल, आणि आंबेगाव तालुक्यात जर 35 वर्ष जर आपली आमदारकीची होती, त्याच्यापैकी 20 वर्ष जर आपल्याकडे मंत्रिपद होतं, 5 वर्ष आपल्याकडे विधानसभा जर अध्यक्ष होतं, तर महाविकास फक्त कागदावरच आहे का? जर आपल्या तालुक्यामध्ये जर भीमाशंकर सारखं जर देवस्थान नसतं तर त्या ठिकाणी रस्त्यांची काय अवस्था असते आणि काय त्या आदिवासींचे हाल झाले असते आपल्यालाच माहिती आहे. त्यांचा एकुलता एक हिरडा पीक, त्या हिरड्यासाठी सुद्धा एकही कारखाना या तालुक्यामध्ये काढण्याची कुणाचंही धाडस झालं नाही किंवा त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा नाही झाले. आणि प्रयत्न जरी झाले असतील पण त्याला यश 25 वर्ष जर मंत्रिपद असताना जर त्याला यश येत नसेल तर मग हे दुर्दैव आहे आपल्यासाठी. पण तरुणांसाठी शैक्षणिक सुविधा, परत रोजगार निर्मिती असे काय करता आलं असतं आपल्या तालुक्यात? खूप काही करता आलं असतं. आता थोरांदळे या ठिकाणी जर फूड प्रोसेसिंगचा जर उद्योग, आपल्याला काय GMRT मुळे फक्त जी धूरकांडी जे सोडणारी जे उद्योग आहेत तेच फक्त येऊ द्यायचे नाहीत ना, बाकीचे खूप उद्योग आपण या ठिकाणी करू शकलो असतो. पण त्या बाबतीत कुठेही विचार. आता समजा फार्मसी, आता मी जर फार्मसीचं शिक्षण घेतले, या ठिकाणी माझ्याच मित्र परिवारातली बरीचशी मुलं शिकवण्यासाठी म्हणजे ऍज अ लेक्चरर म्हणून शेजारच्या तालुक्यात शिकवण्यासाठी जातात. आपल्या तालुक्यात का नाही होऊ शकत? मला जर माझ्या घरापासून जर 5 किलोमीटरवर जर रोजगार भेटत असेल, भले 5,000 रुपये कमी भेटतो ना पगार, आम्ही आनंदी आहे, पण आमच्या परिवारासोबत. आता आणि अजून एक नरेटिव्ह, आता 35 वर्ष दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे उमेदवार होते. आता हा 8व्या वेळेस ते शरद पवारांचे उमेदवार नाहीयेत. ज्या जाणत्या राजाने डिंब्याचं धरण किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याला दिली, आज त्याला सोडण्याची वेळ का आलेली आहे याचा विचार व्हायला पाहिजे. नवीन माणसाला संधी देणं हे गरजेचं आहे. पण वळसे पाटलांनी पाण्याच्या प्रश्नासंदर्भात शरद पवारांची साथ सोडली. पाण्याच्या प्रश्नासाठी आता जर तुम्हाला जर सांगायचं झालं, पाण्याचा बोगदा कुठं पडणार आहे? आदिवासी भागात जे बॅकवॉटर किंवा डिंबे धरणाचा जो मेन साठा आहे तिथे. आज रोजी त्या आसपासच्या 42 ते 36 गावांमध्ये आज अशी परिस्थिती आहे, धरण उशाला आणि कोरड घाशाला. त्यांना अजून सुद्धा आपण एवढा 35 वर्षात किंवा स्वातंत्र्य मिळाल्यापासून अजून त्यांना पाणी पोचवू शकलेलं नाहीये. आता ती जी आदिवासी गाव आहेत ही सगळी पेसा अंतर्गत येतात. पेसा अंतर्गत जर तुम्हाला साधी एकरची काडी जर तिकडे करायची असेल तर तुम्हाला ते ग्रामसभेची परवानगी लागते किंवा ग्रामपंचायतीची परवानगी लागते. आज रोजी जर त्या लोकांना जर आपण एवढे वर्ष पाणी जर देऊ शकलो नाही तर ते लोक तुम्हाला वाटतं परवानगी देतील बोगदा काढण्यासाठी? ते शक्य नाहीये. पाणी आपलं कुठेही जाणार नाही. हा फक्त आपण साईड बदलली आहे आणि ते कुठेतरी जनतेच्या मनावर त्यांना काहीतरी कारण सांगण्यासाठी फक्त हे कारण पुढे केले जाते. पाण्याचं तसं काय दिशाभूल चाललेली आहे फक्त ही. मतदार देवदत्त निकम यांना स्वीकारतील का? 100% इथून मागचा त्यांचा परफॉर्मन्स बोलतोय. आम्ही फक्त असं म्हणत नाही की बाबा त्यांना फक्त नवीन बदल. यापूर्वी सुद्धा 10 वर्ष त्यांनी कारखान्यावर काम केलेलं आहे. 17 कोटीचा तोट्यात गेलेला कारखाना त्यांनी फायद्यामध्ये आणून त्या ठिकाणी देशातला 1 नंबरचा, आणि कितीतरी अशी अक्षरशः आज रोजी तुम्ही कारखान्यावर गेले तर अशा ट्रॉफींची रांग लागलेली तिथे. पण कुठेतरी प्रस्थापितांच्या ते डोळ्यात खूपत होतं की हा जरा पुढेच निघून चाललेला आहे. त्याच्यानंतर त्यांना बाजार कमिटीवर पाठवलं, बाजार समितीवर पाठवलं. त्यांना वाटलं ठीक आहे आता इथं व्यापाऱ्यांच्या गर्दीमध्ये आहार होऊन जाईल आणि तिथेच राहील, पण ते तसं नाही झालं. तिथे जुगाराचे अड्डे चालत होते. त्यांनी पहिली त्याच्यावर ऍक्शन घेतली, जुगाराचे अड्डे बंद केले. आज रोजी आपण बघतो जुने झालेले पत्रे सगळे शेड नवीन पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे. आज रोजी तिथे टॉयलेट वॉशरूमची व्यवस्था कोणत्याही प्रकारे नव्हती, ती सगळी व्यवस्था झाली. म्हणजे ज्या संस्थेत आणि देशातली पहिली डिजिटल बाजार समिती, म्हणजे तुमचा माल तिथे टेकला त्याच्यानंतर पुढल्या 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवर येऊन SMS पडतो की तुमचा माल काय भावाने गेला आणि तुमचे टोटल पैसे किती झाले आणि तुम्ही बाजार समितीतून बाहेर पडताना किती खिशात मध्ये पैसे घेऊन जाणार आहे. इतकं जर हे असेल तरी मग त्यांना का डावललं जाते का? तर फक्त हे जे प्रस्थापित बनवून ठेवलेले आहेत, कुठेतरी इन्सिक्युरिटी आहे मनामध्ये की नेतृत्व मोठं होत चाललंय, कुठेतरी आपल्याला भविष्यात आव्हान देऊ शकतं किंवा आपल्या पुढच्या पिढीला आव्हान या ठिकाणी तालुक्यामध्ये निर्माण होऊ शकतं. वळसे पाटलांबद्दल आम्हाला आदरच आहे. त्यांनी जे काम केलं तालुका त्यांना आठवणीत नक्कीच ठेवीन. पण आता या ठिकाणी 35 वर्षानंतर कुठेतरी आता आमचा जन्म झालाय तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासून 10 वर्ष तेच आम्हाला आमदार पाहत आहे. याच आपण आता ज्या चौकामध्ये आहे या चौकामध्ये मीच कितीतरी निवडणुकांच्या त्यांचा गुलाल उधळलेला आहे किंवा आम्ही सगळे नाचलेलो आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. पण या ठिकाणी जी पवार साहेबांना सोडण्याची भूमिका जी त्यांनी घेतली ती तालुक्याला किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रालाच कोणाला आवडलेली नाहीये. आता विधानसभेची निवडणूक आहे तर आमदार कसा हवा? शेतकऱ्यांची जाण असलेलाच हवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला शेतकऱ्याची जाण आहे, सर्वसामान्याची जाण आहे
असाच आमदार हवा आहे. मग आता आपल्या विधानसभेला या दोन उमेदवारांपैकी कोण हवा? देवदत्त निकमजी साहेब, आमदार कसा हवा? शेतकऱ्यांना जाणणारा. देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात लढत होईल तर कोण पाहिजे? देवदत्त निकम साहेब पाहिजे. का देवदत्त निकम साहेब? सामान्य जनतेला एक धरून ठेवणारी, शेतकरी वर्गात फिरणारी, काही सामान्य काम असू, गाव पातळी काम असू, किरकोळ काम जीडीपी कुठं बंद झाली, शेतकऱ्यांनी डायरेक्ट फोन केला तर डायरेक्ट तिथं उपस्थित राहतात, काम करून घेतात, जागेवर काम होतं. सगळ्या किरकोळ गोष्टी गावातल्या बाहेरचे पण आता शेतकऱ्यांना पुढे अडचणी झाल्या. हे पाण्याच्या संदर्भात, पाटाला पाणी येतं ह्या गोष्टी संदर्भात, उन्हाळ्यात पाटाला पाणी येत नाही वेळेवर, ते पण आवर्तन सोडतात शब्दा खातीर. सगळ्या गोष्टी सुखदुःखाने सहभागी पण होतात, असा विषय. आमदार कसा हवा? आमदार देवदत्त निकम साहेबांसारखा असावा. का? शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणारा माणूस आहे. कधी त्यांना कॉल करा, आता देखील कॉल केला तर ते पटकन कॉल रिसिव्ह करतील, कॉल बॅक करतील. जरी कामामध्ये असेल तरी पुन्हा कॉल बॅक करून तुमची अडचण काय असेल ते सॉल्व्ह करून देतील. दिलीप वळसे पाटलांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये एवढी विकासाची कामं केली, तर त्या विकासाच्या कामाबद्दल काय मग? त्यांनी विकासाची कामं केली, पण त्यांच्या विकासाच्या कामामागं पवार साहेबांचा हात होता. आता तोच पवार साहेबांचा हात आमच्या निकम साहेबांच्या मागे. तेव्हा निकम साहेब सुद्धा त्यांच्यापेक्षा बेस्ट काम करून दाखवते. नमस्कार. नमस्ते नमस्ते. आमदार कसा हवा? आमदार हा समाजभिमुख असला पाहिजे, समाजाच्या समस्या जाणवणारा असला पाहिजे आणि समाजात मिसळणारा असला पाहिजे, विशेषतः शेतकऱ्यांच्यात मिसळणारा असा आमदार असला पाहिजे. आता विधानसभेच्या निवडणुकीला दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम आहे, तर यांच्यापैकी पसंती आपली कोणाला? देवदत्त निकमला. का देवदत्त निकमला? देवदत्त हा सर्व समाजामध्ये मिसळणारा माणूस आहे, सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आहे आणि त्याचप्रमाणे समाजातील लोकांच्या अडचणी त्वरित सोडवण्यासाठी तो सदैव उपलब्ध असतो. पण दिलीप वळसे पाटलांनी आतापर्यंत एवढी विकासाची कामं केली, विकासाची कामं केली हा जो म्हणण्याचा समज आहे तोच गैरसमज आहे. ज्या वेळेला तुम्ही त्या पदावरती जाता त्यावेळेला ते साहजिकच आहे की तुम्हाला त्यामध्ये विकास करण्यासाठी मिळणारे फंड्सही मिळत असतात आणि त्या माध्यमाने ते विकास होत असतो. दिलीप पाटलांनी असा विकास केला म्हणजे काय केला, जे शासनाच्या स्कीम्स होत्या त्या फक्त या तालुक्यामध्ये राबवल्या गेल्या. याच्यापेक्षा विकास म्हणजे काय, त्याने स्वतः काय केलेलं आहे असं मला वाटत नाही. आणि विकास केला असता तर या तालुक्यामध्ये किती टक्के शेती ही बागायती झालेली आहे किंवा सर्व लोकांना आज देखील आज गेल्या 35 वर्ष तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. तालुक्यातील ठराविक भागामध्ये काही प्रमाणामध्ये विकास झालेला असला तरी असं कित्येक ठिकाणी गेली 35 वर्षे ते फक्त आश्वासनच देतात की ही तुमची कामं पेंडिंग आहेत, ही आम्ही करणार आहोत. ते धरणं सातगाव पठाराचे प्रॉब्लेम किती दिवस ते पेंडिंग आहेत, लोणी धामणी ह्या भागातले किती प्रॉब्लेम पेंडिंग आहेत, त्याच्यावरती त्यांनी कधीच विचार केलेला नाही. सरकारी दवाखाना हे आपल्याकडे झालेले, परत इंजिनिअरिंग कॉलेज झालेले, मोठमोठे प्रकल्प आपल्याकडे झालेले. हे जे शासकीय प्रकल्प झाले याचं प्रवर्तक किंवा ही जी कल्पना आहे ही काही दिलीप पाटलांची नाही. मुळात ज्या वेळेला एक उदाहरण म्हणून सांगतो की ज्या वेळेला आपल्याला या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना जो अस्तित्वात आला त्यावेळेला दिलीप पाटलांनी आणि त्यांनी शरद पवारांकडे काय मागणी केली होती की आमच्या या तालुक्यामध्ये एखादं डीएड कॉलेज द्या, एखादं बीएड कॉलेज द्या. पवार साहेब म्हटले तुम्ही हे असलं मागण्यापेक्षा तुम्ही कारखाना का नाही मागत, आणि त्यांच्या कल्पनेतून हा कारखाना निर्माण झाला. त्यांच्याच कल्पनेमधून त्या ठिकाणी काय झालेलं आहे की आपलं रुग्णालय निर्माण झालेलं आहे. याला प्रवर्तक किंवा सूचक ज्या ठिकाणी ती कल्पना मांडणारे आहेत ते शरद पवार आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत तरी सुद्धा तसंच आहे. ते मंजूर कसं झालं, पवार साहेब नसते तर दिलीप पाटलांना म्हणावं तुम्ही आता दुसरं मंजूर करा बरं. मुळात म्हणजे हे सगळं श्रेय जे आहे जरी पाटील हे दिलीप पाटील घेत असले तर याला मूळ जे हे आपल्याला अस्तित्वात आणण्यासाठी मूळ जे होते ते शरद पवार होते आणि त्यांच्यामुळेच हे आपल्याला हे सगळे मिळालेले आहे. वळसे पाटलांनी शरद पवार साहेबांना सोडलं हे या जनमानसामध्ये कोणालाही आवडलेलं नाही. त्याचप्रमाणे दुसरा एक भाग असा आहे, देवदत्त निकम हा पूर्वी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होते. त्या कालावधीमधले जर तुम्हाला अभ्यास असेल किंवा माहिती असेल तर जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्या सर्व संस्थांच्या ज्या वेळेला इलेक्शन झाल्या त्यावेळेला सर्व संस्थांचे जे चेअरमन आहेत ते सर्व काय झाले, ज्या त्या ठिकाणी स्थिर राहिले. फक्त बदल कुठे केला, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामधले चेअरमन फक्त बदलले गेले. म्हणजे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हा मनुष्य चांगलं कामामुळे असेल किंवा समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा वाढत चालली
हा विचार करून हा काही दिवसांनी आपल्याला स्पर्धक होऊ शकेल, याला माग कसं घ्यायचं हा विचार करून त्यांनी काय केलं, सुरुवातीला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामधून त्यांना माग आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांना त्याच पद्धतीने रिप्लेस करताना त्यांना काय केलं, मार्केट कमिटीमध्ये त्यांना संधी दिली चेअरमनला. मार्केट कमिटीला संधी दिल्यानंतर मार्केट कमिटीचं काम त्यांचं इतकं चांगल्या पद्धतीनं झालं की तिथे देखील त्यांच्या लक्षात आलं की हे या ठिकाणी देखील हा आपल्याला काय करू शकतो, स्पर्धक होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वेळेला ज्या वेळेला पुन्हा मार्केट कमिटीची निवडणूक लागली त्यावेळेला सर्व प्रक्रिया राष्ट्रवादीच्या असणाऱ्या सर्व प्रक्रिया देवदत्त निकमने पूर्ण केल्या. कोणा लोकांना त्या ठिकाणी डायरेक्टर बॉडीमध्ये घ्यायचं, त्यांच्या असणाऱ्या काही मुलाखती असतील त्या घेण्याचं काम देखील चेअरमननीच केलं. त्याचप्रमाणे मार्केट कमिटीला इलेक्शन लागेल त्यावेळेला चिन्ह कोणतं घ्यायचं हे चिन्ह घेण्याचं काम त्यांनीच केलं. आणि ऐन वेळेला रात्री 10 वाजता साधारणपणे त्यांना निरोप आला का चेअरमन तुम्ही आता या वेळेला थांबा. चेअरमनने फक्त काय विचारलं का तुम्ही थांबा म्हणता, त्याला फक्त एखादं कारण सांगा, मी का थांबा. त्यांनी आजपर्यंत काही त्याचं उत्तर दिलेलं नाही की का थांबा म्हणून. केवळ हेच कारण एवढंच दिसतं की याचे जनमानसामध्ये ही पॉप्युलरिटी जास्त आहे किंवा वाढत चालली. आणि कोणत्याही राजकारणाची एकच पद्धत असते की आपल्या पुढे कोणी जाऊ नये, मग त्याचे पाय आपल्या हस्तका परहस्तकाच्या साह्यानं हे काय करायचे असतात, मागे खेचायचे असतात. त्या पद्धतीने त्यांना प्रत्येक वेळेला डावलण्याचा प्रयत्न त्यांनी गेले जवळजवळ 10-1 वर्ष हा सुरू ठेवलेला होता. 10-15 वर्षापर्यंत ते म्हणजे सुरू केलेलं आहे हेच आपल्याला या ठिकाणाहून दिसतं. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये देवदत्त निकम यांना बोलून न दिलं याबद्दल आपल्याला काय वाटतं? भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये जाणीवपूर्वक त्यांनी गोंधळ निर्माण केला. जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला म्हणजे कारखान्याच्या मीटिंगमध्ये सभासदा व्यतिरिक्त त्यांच्या अनेक हस्तक की ज्यांनी चेअरमनला त्या ठिकाणी बोलून द्यायचं नाही असं प्री प्लॅन नियोजन करून त्या कारखान्याच्या सभेला आलेले होते. जर आपण त्या चेअरमनला ठिकाणी बोलायला दिलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे सभासदांचा त्या ठिकाणी किमान 200 रुपयांनी फायदा झाला असता किंवा 135 रुपयांनी फायदा झाला असता. आणि हे त्यांना नको होतं की याच्या हाताने हे व्हायला नको होतं, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि तो उलट पथ्यावरती पडला. म्हणजे चेअरमनला त्या ठिकाणी स्टेजवरती येऊ दिलं नाही, बाहेर ढकललं गेलं त्यांच्या हस्तकांमार्फत. त्याचा इतका फायदा झाला की जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा अधिकच उजाळून निघली. ते एक चांगलीच गोष्ट झाली असं माझं मत आहे. रोखठोक पत्रकारिता, शब्दांची उंची, उंचीचं सामर्थ्य, लोकशाहीचा खरा आधारस्तंभ, जो आणतो सत्य उजेडात, मांडतो ठोस भूमिका अन्यायाविरोधात, मिळवून देतो न्याय सकल जना. आपण पाहत आहात पुण्याचं अग्रगण्य न्यूज नेटवर्क हॅलो पुणे न्यूज, आधुनिक लोकशाहीचे प्रतिबिंब.